नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅप पॉइंटिंग वर्कबुक सिरीजच्या या तिसऱ्या भागात आणि तिसऱ्या मॅप साठी आपलं स्वागत करतो। मॅप वर्कबुक सिरीजचा आपला हा तिसरा मॅप आपण बघतोय आणि या मॅप मध्ये आपण महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार बघणार आहोत। तर चला जास्त वेळ न घेता आपण मॅपिंगला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थान आणि विस्तारचा मॅप भरतोय। तर पहिले सुरुवात करूया अक्षरवृत्तीय विस्तारापासून। 15°44 उत्तर अक्षरवृत्त ते 22°6 उत्तर अक्षरवृत्त हा महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे। त्यानंतर 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त हा आपला महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे। आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे ती म्हणजे 800 किलोमीटर। आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची नवीन अपडेटेड लांबी आहे 877 किलोमीटर। तर हे अपडेट तुम्हाला माहित पाहिजे। मग महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे। लक्षात राहू द्या, 3,07,713 चौरस किलोमीटर। क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो। क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राची 9.36 टक्केवारी आहे। तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे। महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा। सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे। आणि महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्ताराचा फरक हा 7° पेक्षा जास्त आहे। तर अक्षरवृत्तीय विस्ताराचा फरक हा 8° पेक्षा जास्त आहे। तर यावर आपल्याला 100% आयोग प्रश्न विचारतो या आकडेवारीवर, आणि बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार हा छोटासा मॅप भरून घेतलेला आहे। सो पुढे अशीच ही सिरीज कंटिन्यू राहील। आणि लक्षात घ्या, हे सगळे मॅप्स तुम्हाला कुठे अवेलेबल होतील विद्यार्थी मित्रांनो? तर मॅप पॉइंटिंग वर्कबुक महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल हे माझं स्वतःचं पुस्तक आहे, राहुल पाटील विकास गिरासे लिखित। या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे मॅप भेटतील जे मी तुम्हाला भरून देत आहे। सो अशी सिरीज राहणार आहे सुरू आपली, आणि आपण सगळे मॅप भरून घेणार आहेत। सिरीज कशी वाटली नक्की कमेंट करून आणि लाईक करून कळवा। धन्यवाद।